तोफखाना पोलिसांचा पत्त्याच्या क्लबवर छापा, 8 जणांवर कारवाई, 73,430 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कुष्ठधाम रोडवरील एका अर्धवट बांधकामाच्या इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून रोख रक्कम आणि मोबाईलसह 73,430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 22 ऑगस्ट रोजी कुष्ठधाम रोड लगतच्या ओढ्याशेजारी तिरट नावाचा जुगार खेळला जात असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर आणि सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला. सदरच्या कारवाईत गणेश गायकवाड, सुनील मांजरे, हिरामण पवार, कुंडलिक गायकवाड, विशाल पवार, राजू शिंदे, अंकुश मांजरे आणि संतोष गायकवाड या 8 जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले. तोफखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप केपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, PSI योगेश चाहेर आणि गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.